भाई आपला सगळा सामान मी ते घेऊन आलो. 1 मिनिट भाई. सामान घेऊन आलं म्हणजे काय आणलं त्याने? भाई हे बघा भाई. अरे तुझा तलवार नाही पाहिजे माझ्या घरात. अरे तलवार आहे यार. अरे तलवार आहे थम्या. अरे माझ्याकडे नेलकटर पण नाहीये. अरे तलवार आणली. हो, तलवार आहे थम्या. काय नाही एवढा काय नाही झालं थांब. काय आहेत आजच्या ठळक बातम्या? मित्रांच्या पार्टीवर 50% GST लागू. आता कसली मिळते पार्टी? काय एकाचा चेहरा खुललाय बघा. आजच्या दिवसातला सगळ्यात मोठा लाफ्टर आहे. जाऊ दे, अशा अशुभ बातम्या वाचायलाच नकोत. चाललंय ते. बस झाला तुमचं. उठा आणि जा. काय माणूस. ओ या इकडे. काय कर इकडे या. आत या. कुठे जायचं माहितीये तुम्हाला? नाही. आधी ऐका आणि मग जा. ओके, हळूहळू. काय झालं एवढं मला सांग. त्या डेअरीवाल्याकडे जा आणि त्याला सांगा आज परत दूध नासलेलं आहे. अगं आता जाऊ दे ना, त्याची चूक आहे का मला सांग. तो घरी दूध बनवतो का? चुन्याची पावडर बिवडर घेऊन करून दूध असं नाही बनवत ना. अगं नाही, तसं नाही म्हणत. घाबरताय ते सांगा. हे बघ, मी आयुष्यभर ना तुम्ही लोकांना घाबरत राहा फक्त. नाही, हे बघ, मी घाबरलेलो नाहीये. लक्षात, मी घाबरतो असं म्हणणं आहे तुझं. घाबरता तुम्ही. काय करताय इथे? काय जा त्याच्याकडे. ओहो. हेलो हॅलो हाँ हमरा का यह है समरा का यह है. चौगुले बोलते हैं हम. हमारा दूध कैसा नाशा है? हाँ. हमारा दूध कैसा नाशा है? सटकन बजाऊंगे. अरे पूरा सोसाइटी में किसका दूध नहीं नाचा? तुम्हारा कैसा नाचा? देखो बाबा कैसा है. ये देखो हमका का कैसा है. हम नीचे के हाथ का ये करता है तुमका. हाँ चल रख फोन. असा झापलाय ना त्याला. असा झापलाय त्याला मी. त्यांनी तुम्हाला. कशाला त्याच्या नादी लागायचं. तुम्ही घाबरलात ते सांगा ना. घाबरलो नाहीये मी. आता मी त्याला ओरडणार, परत तो थरथर कापणार. कशाला ही लफडी करायची? ही का लफडी करायची मला सांग. जाऊ दे ना, तू रिलॅक्स हो ना बाबा. जाऊ दे. दूध नसलं त्याचं काय करू? अगं दुधाचं काय एवढं. जाऊ दे. ए थम्या. बघ आता त्यांनी म्हैस पाठवली. आवाज बघ कसं काढला. 1000 वेळा सांगितलं 70 रुपयाचं दूध नासलं. आता त्यांनी माणसं पाठवली मला मारायला. नाही जाय तुझा यार. आता कसं करू यार. खायचं ना तुम्ही त्याला. अरे थांब ना आता यार. अरे है कैसा है. हम देखो कैसा है. हमका कैसे दूध का है ना, वो दूध हम तुमका विकत घेने के दूध नाश्या. हमका ऐसा कि तक्रार बिक्रार नहीं करने का. तक्रार बिक्रार कौन हो तक्रार कौन करेगा. थम्या. थम्या. आतल्या आतल्या. अरे अरे आतल्या अरे आतल्या तू. अरे तू आतल्या. अरे हे बघते आतल्या. अरे आपल्या घरात द्या तरी. अरे हा आतल्या. अरे आपला दोस्त आपला दोस्त आहे आतल्या. वहिनी आपण थम्याचा वल्गमितलं अतुल वांदले. आतलं बांधले बोलतो बघ कसा. आतल्या. अरे ह्याला चिडवायचो आम्ही. आतल्या पटल्या. आठवलं का तुला? अच्छा. हे कते. हा हे असं काय बोलतोस तू. अरे ते वेगळी थोली आहे नंतर सांगतो. अच्छा हा वेगळा एकदम बदला. तुम्हाला सांगते आतल्या भाऊजी. अरे आपण आतल्या बोलायला लागल्या. एकदा हो, म्हणजे हे आहेत ना, हे मला रोज तुमच्याबद्दल सांगत असतात. पण तुमचं दर्शन आज झालं मला. यांनी ना तुमच्या शाळेतल्या सगळ्या गमती जमती मला सांगितल्यात बरं का. थम्या थगल्या. नाही सगळ्या नाही रे. सगळ्या कसं सांगेन. ते खारुंडे गुरुजी होते बघ. खारुंडे राखुंडे. राखुंडे गुरुजी होते बघ. त्याने आपल्याला पकडला होता आणि मग एकट्याला मला खूप मारला होता बघ. मला थोडलेला. हा तुला सोडला होता. मग त्याचा बदला म्हणून त्यांच्या सायकल मध्ये तू हवा काढली होती. काढली होती. ते सगळं सांगितलं. मला वाटलं थगल्या. नाही ते कसं करणार.
तू होतीस आमच्या शाळेत होतीस मग कशाला छानपणा करतेस आमचं सुरू आहे ना तुम्ही केलं मला अरे काय नको ना नको बाई बस बस रे बस. चल चल अरे काय बाकी काय एवढ्या वर्षांनी कुठे अचानक गायब झाला होता आणि अचानक आलास एकदम अरे ती वेळच त्याची आली ना एकदम मी फलाल आहे ना दिवाळीचा लाडू बिडू आहेस तू करंजी बिरंजी आहे मी फलाल म्हणतो तो नाही ना फलाल 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 वॉन्टेड वॉन्टेड हे पोलीस भागो अच्छा. वॉन्टेड वॉन्टेड हा फरार आहे अरे वा फरार आहे. तर काय झाला ते पोलिसांनी ना आपला सगळ्या अध्यात्माला थापा मारला आता हे फंतर फुटला सगळ्या अध्यान ती माहिती सांगितली आता सगळे अद्याप कळलेत मी ना आता दुबईला थटकणार आहे पण ती व्यवस्था कलायची आहे ना काय कलायचं बाबा सगळे अद्याप कळलेत म्हणून मग आता आम्ही म्हटलं माझा एक वल्ग मित्र आहे थमिल तवगले त्याच्याकडे जाऊया अरे हलाल आहे म्हणून बाकी काय नाही म्हणून इथं थोडं लपायला आलो थोडे दिवस हे तू मस्करी करतोयस ना ही सगळी आल्या मला ना. वाटलंच होतं आल्या थांब्या खलत सांग वहिनी मी थांबू शकत नाही ते बस काय भाऊजी बिंदास राहा ना तुम्ही इथे वा. आता त्या राखुंडे गुरुजींनी एवढं कशाला ताणायचं मला सांगा तुम्ही त्यांची सायकल पंक्चर केली होती तर आत्ता तुमच्या मागे पोलीस लावायचे याला काय अर्थ आहे थांब्या थांबू की जाऊ वहिनी एकदम तू बावळ्यात आहेस का ते राखुंडी गुरुजी त्यांच्या टायर मध्ये हवा काढली म्हणून इतकी वर्ष पोलीस मागावर ठेवतील याच्या अगं तो फरार आहे फरार तुझा जा तुझा अरे ऐक अरे ना, नाही तू जा. अरे माझा ऐक अरे तू अरे हा, अरे फरार आहे हा. तेच सांगते मी. थांबतो थांब ऐक हे बघ ए थांब्या हे यार तू हे असं का बोलतोयस यार हे ऐक हे ना. काय झालंय त्याच्या मागचं काय तू आधी मगाशी ही थोली आहे नंतर अख्खत फितकलू आधी ही थोली आहे आता का बोलतोय आले हे बघ वहिनी आपण ना डायरेक्ट आता डॉन नाही झालो आपण एकदम सुरुवातीपासून चालू केलं पहिल्यांदा आपण पाकिटमाली करायचो पाकिटमाली भैया. आता ब्लेड आहे ना ब्लेड ब्लेड असा तोंडात ठेवायचो आणि असा सुबुक असा वागापायचो कोणाला कालायचं पण नाही तो पाकिटमाली करताना ना पोलिसांनी पकडलं ना हे ब्लेड कुठे आहे कुठे नाही उलटी काय नाही आहे एकदा झाला अंदाज तुटला ब्लेड फिरला दिबेता तुटला पोलीस बोले आकल पोलिसांना बिलेत पण थापला तुतला पण थापला नंतर पोलिसांनी जो तुतलाय माझा तुला तुतला एवढा तुतलाय अरे ऐकले अरे ऐक ना हे महत्वाचं ना ऐक मला ऐक सांगू माझा वहिनी हे बघा मी माझ्या एरियात माझा दगदा धंदा कलत होतो तो जब्या यवदूचा पोलगा होता त्याच्या बोताला धलून मी शिकवलं त्याला तो आपल्या एरियात गुतलाय आता मला सांगा आपल्या एरियात जो गुतलाय त्याने आपल्या एरियातून उंगली केली त्याला धदा शिकवायला नको हे तू जा रे बाबा ऐक ना, मी थांब. सज्जन मनुष्य ऐक माझं मी अतिशय सज्जन मनुष्य आहे. खरंच अतिशय सांगतो. घाबरट माणूस आहे हा तसं समज मी घाबरट मनुष्य आहे पण तू जा अरे ऐक ना थांब्या माझा ऐक माझं ऐक ऐक. ऐक माझा थोड्या दिवसांचा वेळ आहे ऐक मला मी लगेच थांब्या तू या हे बघ मला जबरदस्ती करायला लावू राहू द्या नको त्यांना, ऐका ना तुम्ही. थांब्या, ऐक. हा, एक मिनिट तुम्ही कोणात माझ्या घरात कशी अरे घुसले यार एक मिनिट हे माझे फंतलत तुम्ही इथे कशाला आलात यार इथे कशाला आलात भाई आपल्या शेवटच्या अड्ड्यावर पण लाल पडली लाल पडली म्हणजे अड्ड्यावर लाल पडली तो मराठमोला गुन्हेगार आहे तो त्याला म्हणायचं ठेवतच्या अड्ड्यावर लेद पडली रेड पडली असं म्हणायचंय तर तो लाल पडली असं म्हणाला अरे काय चालवलंय तुम्ही हे काय आणलंय माझ्या घरात? अरे पण हे काय आणलंय कलीपत्ता तू इथे कशाला आलाय ते तरी सांग भाई आपला सगळा सामान मी इथे घेऊन आलो 1 मिनिट भाई सामान घेऊन आलं म्हणजे काय आणलंय ते भाई हे बघा भाई ऐश. अरे यार तू आत तुझा तलवार नाही पाहिजे माझ्या घरात ऐक ना. अरे तलवार आहे थांब्या अरे माझ्याकडे हेलिकॉप्टर पण नाहीये अरे तलवार आणली. हो, तलवार आहे थांब्या ऐक काय नाही एवढा काय नाही झाला थांब आणि तू कशाला तू काय आणला ह्या गोणीत ना भाई याच्यात ड्रग्स आहे ड्रग्स आले तू इथे कशाला आणला ड्रग्ज या भाईचा दुबईवरून हबीब बाईचा फोन आला होता बोला आजच्या आज जर ड्रग्सची डिलिव्हरी नाही केली ना तर तुझ्या भाईचं काय खरं नाही अरे थांब्या तुला सांगतोय दुबईवाले पण ना डायलॉग घोद्यावर लागतात घोड्यावर कसे बसतील ते उंटावर बस आपल्याला काही कळत नाही काय 2दा जाऊन आलो दुबईला तू काय अरे शिकवतो मला? घोद्यावर म्हणजे असा
अर्जंटली मध्ये असतात. अर्जंटली म्हणजे अत्यंतिक वेगाने. मला कळलं रे तो. तुला लाज नाही वाटत असे रोल स्वीकारायला? गुंडाचा रोल स्वीकारतो. थांबा यार थांबा तू असा कधी झाला गुंडा ना असतो? का निघा. आणि काय जास्त बाहेर बॉम्ब कळू नका. जर लोकांना कळलं ऑपोजिट गँगवाल्याला कळलं मी हिकले डायरेक्ट येऊन ह्याला गोळ्या घालतील. मला कशाला नाही, घालतील? निघा, निघा, हे जा. अरे हे घेऊन जा ना हे बाबा. निघा. अरे हे घेऊन जा ना तुमचं हे तलवार घेऊन हे. अय्या